कुख्यात गुंड नरेश गवळीची देवपूर पोलिसांनी काढली धिंड। धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेल्या नरेश गवळी याला एमपीडी अंतर्गत 1 वर्षाकरता कारागृहात पाठवण्यात आलं होतं। मात्र उच्च न्यायालय मार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं केलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली। नरेश गवळी यांच्यासोबतच गुंड असलेल्या वृषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली आहे। आज या दोघांसह अन्य 2 जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं धिंड काढण्यात आली। यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। सर नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 8/5/2025 रोजी देवपूर परिसरात, नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025 आणि गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी, याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने एमपीडी कारवाई केली होती। त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही। त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला जबर प्राणघातक अशी मारहाण केली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले। आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते। सतत पोलीस प्रशासन, देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे ते लवकर मिळाले नाही। परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका शेतावर ताड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि वृषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्याच्यानंतर SI मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, प्रवीण पाटील आणि खैरार यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या राहतात किंवा जिथे ते व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपासकामी आम्ही दिली होती। तपास करून आता यावेळी आम्ही पोलिसांना आलेलो आहोत। तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणी गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापुढे कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक राहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे, काम करत राहणार आहे। जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही आता करण्याचे योजलेले आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई, प्रतिबंधक कारवाई होणार आहे। जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा। यांच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा, तुमच्या तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस दल आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील याची ग्वाही देईल। लोकनायक न्यूज।